असलेला हे 33 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, अखंड ज्ञान यज्ञ सोहळा, त्या सप्त्यामध्ये आज माझ्याकडे आलेली काल्याची सेवा. आता सप्ताह किती दिवसाचा बी असू द्या, 3 दिवसाचा बी सप्ताह असला त्याची सांगता काल्यानंच होते, 7 दिवसाचा बी असला तर, 5 दिवसाचा बी असला तर, हा मग तसं आजी काल्याची सेवा करण्याची मला संधी मिळाली. कारण काला म्हणजे कसं, आता थोडक्यात सांगू का, महिनाभर कामावर नका असं ना, पण पगारी दिवशी हजर असते का नाही. मग तसं काला म्हणजे आता थोडक्यात पगारीचा दिवस म्हणजे पूर्णत्वाचा दिवस. तरी संवादुतो दशनो जो समता हा शुभ्रवर्ण, म्हणजे काल्याचा रंग कसा आहे, पांढरा आहे. पांढरा म्हणजे पूर्णतेचा. तसा आज काल्याचा प्रसाद घेण्याचा दिवस आहे आज. त्याच्या निमित्तानं तुम्हा साधू संतांचं दर्शन झालं. म्हणून महाराज सांगतात, बाबा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. जगद्गुरु जगतवंतनी श्री तुकोबाराय या 4 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून गोकुळात झालेल्या सुखाचं वर्णन करतात. गोकुळात किती सुख झालं, त्या सुखाला अंत पार नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कारण तेवढं सुख होण्याचं कारण काय, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कारण सुख होण्याचं कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. कारण त्या ठिकाणी देवच जन्माला आले होते हो. मग जिथं आता देव जन्माला आले तिथं मग आनंद किती असेल. म्हणून महाराज सांगतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. आता जगद्गुरु तुकोबाराय गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात, पण त्या सुखाला अंत पार नाही. मग आपण सुख कुठं बघता हो महाराज, दादा महाराज, सुख कुठं बघता आपण, संसारात मिळाले का. महाराज सांगतात, बाबा गोकुळीच्या सुख फक्त गोकुळातच आहे. गोकुळात म्हणजे आता ही आपलं गोकुळच आहे थोडक्यात. मग तसं महाराज सांगतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. कारण आता गोकुळातल्या सुखाला अंत पार नाही, संसारातल्या सुखाला अंत पार आहे. आता संसारातलं सुख कसं आहे, संसार
महाराज सांगतात, संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस, किंवा सुख नाही कोठे आली या संसारा, वाया हवं बरे नका किंवा राहू नका, दुःख बांधवडी आया हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. हा म्हणजे सुख कुठं आहे का नाही, म्हणजे आता सुख एक ह्याची ठाई बहु पायी संतांच्या, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य सुख संसारात नाही. कारण आता प्रत्येकाला एक दृष्टांत माहित आहे, सुख पाहता दुःख पर्वता. आता ही प्रत्येकाला दृष्टांत माहीतच आहे. महाराजांना सांगण्याच्या आधी समजायला माहीतच आहे. थोडक्यात म्हणजे एक माणूस होता, माणूस रस्त्याने जात असताना त्याच्या मागं वाघ लागला. मग वाघ लागल्यावर का नाही माणूस पळत